सध्या आपल्याला चर्चेत विषय आहे तो म्हणजे युद्धामुळे निर्माण झालेला गॅस तुटवडा। मध्य पूर्वेतील युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे। अनेक ठिकाणी गॅसचा पुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांमध्ये थोडी चिंता वाढायला लागली आहे। हॉटेल व्यावसायिकाला याचा सगळ्यात जास्त आणि सगळ्यात आधी फटका बसायला सुरुवात झाली। व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने हॉटेल व्यवसाय संकटात आलाय। येत्या 2 ते 3 दिवसात पुरवठा सुरळीत नाही झाला तर हॉटेल्स बंद करावी लागणार आहेत। पुणे, मुंबई, नागपूरसह अनेक शहरातील हॉटेल व्यवसाय संकटात आलेत। युद्धाचा परिणाम आता संपूर्ण देशावरती जाणवायला लागलाय। मुंबई, पुणे आणि इतर अनेक आसपासच्या शहरांमध्ये गॅसचा साठा हा मर्यादित स्वरूपात होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बंद करण्याची वेळ आलेली आहे। अशाच परिस्थितीमध्ये सध्या आपण एका हॉटेलमध्ये आलेलो आहोत जिथं शेवटचे काही सिलेंडर उरलेले आहेत। पूर्वतयारी ही केली जाते। वडे, समोसे आणि नाश्त्याचे इतर अनेक पदार्थ यांच्याकडनं विकले जायचे, परंतु आता मर्यादित स्वरूपात गॅस असल्यानं थेट या सगळ्याचा परिणाम इथल्या ग्राहकांवरती, विक्रेत्यांवरती होताना पाहायला मिळतोय। पर्यायी व्यवस्था म्हणून शेगडीचा वापर सुद्धा त्यांनी करायला सुरुवात केलेली आहे। एकूणच या सगळ्या परिस्थितीमुळे राज्यातील अर्थव्यवस्थेवरती सुद्धा गंभीर परिणाम होताना पाहायला मिळतात। काही लोक इथे खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळतात, परंतु ज्या पद्धतीनं पर्यायी व्यवस्था इकडे पाहायला मिळते त्यामध्ये आपण जर बघितलं तर शेगडीचा वापर त्यांनी सुरू केलेला आहे। एकीकडे दूध आहे, एकीकडे गरम पदार्थ गरम करण्यासाठी किंवा मिसळचे पदार्थ तयार करण्यासाठी त्यांनी शेगडीचा वापर केलाय। काय परिस्थिती आहे? लई गंभीर परिस्थिती आहे। तसंच शेगडी आम्ही चालू केली त्याच्यामुळे आम्हाला काही थोडं टेन्शन नाही। पण अशीच जर परिस्थिती राहिली तर पुढे काय होईल? काही दिवसांनी बंद करायला लागेल। मुळातच दररोज जे तुमचे ग्राहक यायचे, जो कस्टमर हमेशा आते थे, आज कुछ बदलाव दिख रहा है? बदलाव तो अभी कल तक मालूम पड़ेगा। अब फिलहाल तो वही जैसा रोज के ग्राहक हैं वही आ रहे हैं। अभी अब देखो जब तक गैस थोड़ा बहुत बचा है वो पूरा कर लेते हैं, उसके बाद में फिर अपना कुछ और आइडिया करेंगे। फिलहाल तो कोयला मेन कोयला का साधन है। इलेक्ट्रिक भट्टी के लिए भी कोशिश किया था लेकिन वो मार्केट में माल नहीं है उसका, तो अभी सब कोयले पे डिपेंड करना पड़ेगा। वो भी कर नहीं होएगा तो फिर बंद करना पड़ेगा। भविष्यामध्ये जर ही परिस्थिती हाताळण्यात आली नाही तर मात्र त्याचे गंभीर परिणाम होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील। व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 मराठी, मुंबई।